बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, जो विषय मी आता तुम्हा सर्वांशी बोलणार आहे तो खरं तर किती घेऊन यावा न यावा हा माझ्या मनालाच पडलेला एक संभ्रम आहे। माझ्या मनात अजूनही संभ्रम आहे की या विषयावर मी बोलावं की न बोलावं। कारण बघा, काही विषय हे असतात हे राजकारणाचे नसतात किंवा राजकीय क्षेत्रातलेही नसतात, ते पलीकडचे असतात, इतके पलीकडचे की त्यावर या अशा माध्यमांवर आपल्या शिवसेना एक वादळसारख्या माध्यमांवर बोलावं की न बोलावं हा प्रश्न पडतो। जसं मागे आपण एक विषय घेतला होता त्या डॉक्टरांचा, एक सुळसुळाट झालेला आहे अशा डॉक्टरांचा, ज्याला मी सॉफ्ट पॉर्न असं म्हणतो। सॉफ्ट पॉर्न आहे हे, माफ करा या क्षेत्राला मला कुठेही बदनाम करायचं नाही, पण जसं मागे मी एक विषय घेतला होता आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता, एक अशा डॉक्टरांचा सुळसुळाट आहे। फक्त युट्यूबवर हे डॉक्टर्स दिसतात, सोशल मीडियाच्या फेसबुकच्या माध्यमावर हे दिसतात, जे तुमची हाडं मोडतात, जे तुमची हाडं अशी त्याची लेवल करतात, अलाइनमेंट म्हणतो आपण त्याला, कायरोप्रॅक्टिस वगैरे काहीतरी याचं नाव आहे त्या डॉक्टरांचं। पण हे सगळं दाखवत असताना जो बिभत्सपणा ते दाखवतात आणि ह्यांचे बहुतांश पेशंट ज्यावेळेस ते व्हिडिओज करतात त्यावेळेस हे मॉडेल्स आणतात, त्या मॉडेल्सवर हे दाखवायचा प्रयत्न करतात। हा एक सॉफ्ट पॉर्न प्रकारचा मला, म्हणून मी तुम्हाला त्यावेळेस तो व्हिडिओ दाखवला, कारण दाखवण्यामागचं तात्पर्य फक्त एवढं होतं की या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी चाप यावा, या सगळ्या गोष्टी कुठेतरी कंट्रोलमध्ये याव्यात। आता आज जो मी विषय घेतलाय तो याचा भाग नाही, पण तरी सुद्धा मला हे सगळं का सांगावं असं वाटतं। जसं मी तुम्हाला आणखी एक विषय मला अशाच संदर्भातला सांगायचा होता, त्यावरही आपण कधी मला वाटल्यास मी म्हणणार नाही मी याच्यावर व्हिडिओ करेलच, पण जर टॅटू काढणाऱ्यांचं एक फॅड आलेलं आहे, टॅटू इतका बिभत्सपणा, इतका याला सॉफ्ट पॉर्न म्हणावं की काय म्हणावं आता हाच प्रश्न आहे। मी कुठेही त्या इंडस्ट्रीला किंवा त्या विभागात काम करणाऱ्यांना, त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांना कुठेही बदनाम, पण काही विशिष्ट हाताच्या बोटावर नाही, आता बऱ्यापैकी संख्या आहे, हाताच्या बोटावर म्हणता येणार नाही, त्या अशा लोकांमुळे ही क्षेत्र बदनाम होतात। टॅटू काढणाऱ्यांचं बघा, त्यांचे ज्या प्रकारचे व्हिडिओ येतात सोशल माध्यमांवर, तुम्ही व्यक्त व्हा, तुम्हाला जर पटत असेल नसेल तसंही सांगा, नसेल पटत तर आपण हे विषय सोडून देऊ, शेवटी आपण मेजॉरिटीवर काम करतो। जर तुम्हाला वाटत असेल की खरंच हे असे विषय घेतले गेले पाहिजेत तर नक्की व्यक्त व्हा। असाच एक विषय आज मला तुम्हा सर्वांसमोर घ्यावासा वाटतो, तो आहे आज ज्यावेळेस सकाळी पहाटे मी माझ्या समोर काही व्हिडिओ आले बीकेसीतनं, मुंबईतनं बीकेसीतनं व्हिडिओ आले की एका ॲपलच्या दुकानाच्या बाहेर म्हणजे जवळपास मारामारी, Please move behind the barricade. Thank you. Sorry, please move behind the barricade. Please, please. बरं, मारामारी कशासाठी? तिथे काही वाटप चालू आहे का? काही नाही। तिथे काही मिळणार आहे का? काही नाही। किंवा आज म्हणजे मी काल परवाचा एक व्हिडिओ पाहिला, एका कंपनीमध्ये 13,000 रुपयांच्या पगारासाठी, किती 13,000 रुपयांच्या पगारासाठी जवळपास 1.5 किलोमीटर रांग, मला वाटतं ती कंपनी, मी नाव नाही घेणार, तर परत ते नाव घेतलं की वेगळ्या विषयात तो हे जातो, त्याचा एरियाही मी सांगणार नाही पुन्हा इथे, तुम्हाला ते व्हिडिओ जमल्यास मी दाखवायचा प्रयत्न करेल पण मी तोही टाळेल। जवळपास 1-1.5 किलोमीटर रांग त्या बेरोजगारांची होती, 13,000 रुपये पगार आणि तास होते, जवळपास 10 की 11 तास होते काहीतरी। नवल वाटलं 13,000मध्ये तो माणूस जेवेल खावेल, त्याचं दिवसाची दिनचर्या जी असते, अगदी मोबाईलच्या रिचार्ज पासून, अगदी त्याच्या कपड्यांपासून, कसा तो व्यक्ती 13,000 रुपयामध्ये करेल हा माझा मनाला पडलेला प्रश्न। आणि आज ज्यावेळेस मी ते बीकेसीच्या बाहेरची दृश्य पाहिली, फक्त मारामारी व्हायची बाकी किंवा किंबहुना झाली असेल, धक्काबुक्क्या, तिथे गोंधळ झाला, शेवटी पोलीस वगैरे आले तिथे।
ऍपलचा एखादा फोन येतो, त्याची क्रेज असते मार्केटमध्ये, आपण हे सगळं समजू शकतो. पण ज्या वेळेस मला तिथे माझी मराठी मुलं दिसतात ना, फक्त असं नाही की मराठी मुलं दिसतात म्हणून मला वाईट वाटतं. मला मराठी मुलं दिसल्यानंतर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की खरंच आपली ही प्रायोरिटी आहे का, ही आपली प्राथमिकता आहे का. हे असले महागडे 1.5-2 लाखांचे फोन घेणं, इतरांचं मी म्हणणार नाही, पण मी यांना विशेषतः म्हणेल, कारण त्यांच्याकडे बघून ही साध्या सुध्या घरातली आपली सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली ही मुलं वाटतात मला. त्यातली कित्येक मुलं मी ज्यावेळेस त्यांचे चेहरे पाहत होतो या व्हिडिओजमध्येच, ती कित्येक मुलं मला वाटत नाही अजूनही ती कमावती असतील, ती शाळा कॉलेजांमधली असतील, शाळाही नाही म्हणता येणार, कॉलेजांमधली असतील कदाचित. ह्या मुलांकडे 1.5 पावणे 2 लाख रुपये कसे येतात, कुठून येतात, हा पडलेला प्रश्न. खरं तर हा प्रश्न पालकांना सुद्धा विचारायचा वाटतो. ही 1.5-2 लाखांचे मोबाईल हे आत्ताच्या वयामध्ये यांना देणं, हे खरंच ही तुमची प्राथमिकता आहे का. प्रेम असू शकतं, आवड ही मोठी गोष्ट आहे, म्हणजे त्याला काही ऑप्शन नसतो. आवड असते करावं, माणसाने स्वतःवर खर्च करावं, पण किती, त्याला एक मर्यादा असते की नाही. परत मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हा विषय मी जो घेतलाय, हा जरुरी नाही की जे मी म्हणतोय ते योग्य असेल, जरुरी नाही की मी मांडतोय ते विचारते तसेच असले पाहिजेत. तुम्ही जे सांगाल ते सत्य, पण शेवटी कुठेतरी या विषयांना घ्यावंसं वाटतं, कारण आज आपली प्राथमिकता ही पायावर उभं राहण्याची असली पाहिजे. आज त्या 1.5-2 लाखांच्या मध्ये आपण काही इन्व्हेस्टमेंट करू शकू का, त्याच्यामध्ये कुठे म्युच्युअल फंड्स असतील, त्याच्यामध्ये काही शेअर मार्केटिंगची इन्व्हेस्टमेंट असेल, त्याच्यामध्ये काही आणखी काही गोष्टी ज्यातून इम्पोर्ट एक्सपोर्टचे कोर्सेस असतील, या सगळ्या गोष्टी करून आपण आपल्या मुलांना भविष्यामध्ये पायावर उभं करायचं की हे 1.5-2 लाखांचे फोन आज 15,000 सुद्धा मोबाईल येतो, आज 30,000 सुद्धा येतो, 50,000 पर्यंत चांगला मोबाईल येतो, 50,000 पर्यंत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजच्या घडीला माझ्याकडे स्वतःकडे जो मोबाईल असेल त्याची किंमत 25,000च्या आतली आहे, 25,000च्या आतली. म्हणजे हे काही कुठे कंपॅरिझन करण्यासाठी वगैरे हा प्रकार नाही, पण तरी सुद्धा मला इथे सांगावं असं वाटलं. या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजे. आज आपली मराठी मुलं ही ज्यावेळेस 1.5-2 लाखांच्या फोनसाठी तिथे दिवसभर रांगेत राहतात, ताटकळत पडलेली असतात तिथे, हे चित्र वेगळं. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे तुम्ही एका बाजूला हे असा महाराष्ट्र दिसतो, एका बाजूला हा असा महाराष्ट्र दिसतो. एका शाळकरी विद्यार्थ्याला फक्त त्याला बसचा पास संपला म्हणून भर पावसात कंडक्टरने खाली उतरवला. हा एकदा व्हिडिओ पहा ना. पासची मुदत संपल्यानं 5वीतील आदिवासी विद्यार्थ्याला एसटी बस वाहकानं भर पावसात खाली उतरवलेलं आहे. ही संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये घडलेली आहे. उनपदेव अडावत या गावादरम्यान ही घटना घडली आहे. बादल राजाराम बारेला असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. उनपदेव ते अडावत असा 6 किलोमीटरचा प्रवास करून हा विद्यार्थी बसनं शाळेत जातो, पण त्याच्या पासची मुदत 17 ऑगस्टला संपली होती. पैसे नसल्यानं त्यानं पासचं नूतनीकरण केलं नव्हतं. मात्र वाहकानं या विद्यार्थ्याला खाली उतरवल्यानंतर हा विद्यार्थी भर पावसात भिजत आपल्या घरी आला आणि घडलेली घटना त्यांनी वडिलांना सांगितली. एस टीमा जातात ते अडवत, तर मग पास सरी जायला असं काही माहिती नाही होती, तर मग रस्तामा कंडक्टरनं उतार दिलं होतं. शिकण्यासाठी विद्यार्थी एवढं म्हणजे 5-6 किलोमीटर जंगलातून येतो आणि त्याला भर रस्त्यात उतरवणं हे माणुसकीला शोभणारी गोष्ट नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्ही आगार प्रमुखांची मागणी केली की सदर घटनेची सखोल चौकशी करावी. ज्यावेळेस शाळेतल्या एका चिमुरड्याला भर पावसात फक्त पास संपलाय म्हणून उतरवलं जातं, त्याच वेळेस मी काल परवाचं एका मंत्र्याचं, परिवहन मंत्र्याचं, प्रताप सरनाईकांचं ते टेस्लाचं प्रेम मी पाहिलं. आणि त्यांच्याविषयी आपण काय बोलणार, त्या परिवहन मंत्र्याविषयी आपण काय बोलणार. नातवाला 70 लाखांची गाडी, माफ करा तो विषय पूर्ण वेगळा आहे, त्या विषयात मी जाणार नाही. पण त्याच परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळाचा हा प्रताप, आणि त्याच परिवहन मंत्र्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळाचं उडलेल्या छताची सुद्धा एक बस दाखवतो पहा. त्याच्यानंतर शाळेची फेरी असल्याकारणाने लगाम फेरी मारून परत गडचिरोलीला जात असताना हा पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यावर मी छत्री पकडली, कारण गाडी पूर्ण गळत होती. छत्री पकडली आणि छत्री सीटला बांधून होती. त्या कारणाने काल जे प्रकार घडला, जवळपास गडचिरोलीवरून 12:30ला निघाली गाडी. निघाली असता रस्त्यामध्ये पत्रा उडत होता आणि समोर. तर ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. मी महाराष्ट्रातली आणखी जर शेतकऱ्यांची उदाहरणं दाखवली ना, मायबाप तुमच्या डोळ्यातनं आसू येतील, आसू. शेतकऱ्यांच्या घरातले व्हिडिओ जर दाखवले ना, आसू येतील, आसू. इतकी बिकट परिस्थिती शेतकऱ्याची. म्हणजे आज बघा ना, म्हणजे गेल्या 10 वर्षात
समजा तुम्हाला 4 लाखात मिळणारा ट्रॅक्टर 8 लाखाचा झाला, तुम्हाला सोयाबीनचं समजा बी असेल, समजा 40 रुपये किलोने मिळणारं बी असेल ते आज 100 रुपये किलोवर गेलं, बियाणं म्हणतो मी. समजा एखाद्या तणनाशकाची किंमत घ्या, तणनाशक समजा 150-200 रुपयाचं तणनाशक असेल, त्याची किंमत 500-600च्या वर गेली. खतांची किंमत घ्या, ट्रॉलीभर समजा एक ट्रॉली तुम्हाला शेतामध्ये शेणखत टाकायचंय, समजा एका ट्रॉलीची किंमत समजा एक 15,000 रुपये असेल, 12 ते 15,000 वाहतुकी सकट असेल, त्याची किंमत जवळपास 25,000च्या वर गेली. पण शेतकऱ्याच्या मालाला जो भाव मिळत होता ना 10 वर्षापूर्वी, तोच भाव आज मिळतोय. काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा कधीतरी समाज म्हणून आपण विचार करायला याच्यामध्ये आपण काय करू शकतो? पण कमीत कमी आज त्याच शेतकऱ्यांची मुलं, आज मला वाटत नाही त्या शेतकऱ्यांची मुलं कोणी इथे BKC मध्ये येऊन बसलेली असतील. येऊ शकत नाहीत साहेब, ती येऊ शकत नाहीत. पण ही कुठे किती विषमता आहे ही या समाजमनाची विषमता पहा. एक इकडे 12,000च्या नोकरीसाठी रांग लागलेली आणि इकडे 17 प्रो जो कुठला आलाय त्याच्यासाठी ही रांग लागलेली. किती समाजामध्ये ही विषमता आहे. आजही खरंच समाज जागरूक आहे का? आयफोन घेतात म्हणून हा माझा विषय नाही खरं तर, पण आजही समाज म्हणून आपण जागृत आहोत का? आणि विशेषतः पालक म्हणून जर आपलं पाल्य जर 18, 19, 20, 21 वर्षांचं आपलं पाल्य जर आपल्याकडे 1.5, 1.5, 2 लाखांचा फोन मागत असेल तर आपण त्याला काय शिकवलं गेलं पाहिजे आपल्याकडनं हे सुद्धा आपण. बघा, माझा विषय चुकला असेल तर मी माफ करा. मी पुन्हा सांगतो, माझा विषय चुकला असेल तर माफ करा. पण मला कुठेतरी वाटलं, आणि विशेषतः तुम्ही ऐकावं, तुम्हाला जर हे पटत असेल तुम्ही लिहावं, तुम्ही व्यक्त व्हावं, यासाठी माझा हातचा हा खटाटोप. जर चुकीचं असेल चूक लिहा, बरोबर असेल बरोबर म्हणून लिहा. पण मला कुठेतरी वाटलं म्हणून हा विषय घेतला. तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.